नमस्कार, जी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। भिवापूर महामार्गावर होत असलेले नाली बांधकाम किती योग्य व किती अयोग्य याचा खुलासा। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर शहरातील मुख्य महामार्गाच्या दोन्ही बाजूस नालीचे बांधकाम सध्या संत गतीने सुरू आहे। नाली बांधकामाच्या खोदकामावरून कंत्राटदार कामात किती हलगर्जीपणा करतो, भ्रष्टाचार तर करत नाही ना, असा संशय सुज्ञ भिवापूरकरांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या PWD विभागाने भिवापूर शहरातील नाली बांधकामाचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे। कंत्राट मिळाल्यानंतर नालीचे बांधकाम करण्यात आले आहे। मार्गाच्या दोन्ही बाजूचे नाली खोदकाम बघितल्यास नालीचे मोजमापात त्या क्षेत्रफळात अंतर दिसून येत आहे। त्यामुळे नालीच्या रुंदीकरणात व खोलीकरणातील कामातून भ्रष्टाचार पुढे येण्याची शक्यता आहे। याचा खुलासा करण्यासाठी कंत्राटदाराची व कागदपत्रांची माहिती अधिकाऱ्यांना मागितली असता ती लपविण्याचा प्रकार अधिकाऱ्यांकडून होताना दिसत आहे। कोणत्या कंपनीला कंत्राट देण्यात आला हे सुद्धा सांगायला अधिकारी घाबरत आहेत। यावरून या संपूर्ण बांधकामाचे चित्र स्पष्ट होते। एवढेच नव्हे तर मार्गाच्या दोन्ही बाजूला एकाच वेळी खोदकाम केल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होत आहे। काम संत गतीने सुरू असल्याने नाल्यांच्या खड्ड्यांमुळे एखादा अनुचित प्रकार यास कारणीभूत ठरू शकतो। सदर नाली बांधकाम होणे गरजेचे आहे, परंतु ते खरंच कंत्राटाप्रमाणे होत आहे का हे जाणून घेणे सुद्धा भिवापूरकरांसाठी आवश्यक आहे, असे मत काही नागरिकांनी आमच्या चॅनलसमोर व्यक्त केले। काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे व पारदर्शक व्हावे हीच अपेक्षा असताना मात्र विभागाने कंत्राटदाराची माहिती लपविणे किती योग्य आहे हे वेळच सांगू शकेल। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्या सभोवताल एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनल करिता चीफ ब्युरो, नागपूर।